मस्त. किती बघितले मोर? तीन बघितले. तुला फोन केलेला ना. हे दोघं जण आहेत म्हणून आम्ही असं बिंदा कपड्यांच्या क्वालिटीवरनं पण त्यांना समजतं पैशावाले आहे, पण अनोळखी दिसलं ना का त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. तुम्हाला आवडेल की नाही ऐकायला. त्याच्या जोडलेली कमी आहेत पण ती खूप अशी लाख मोलाची माणसं आहेत. विचार करून करून माणसाची बघा तब्येत बिघड. तर हा बघा चहा आपला झालाय तयार आणि आज ना थोडासा स्ट्रॉंग मी चहा बनवलाय. म्हणजे चहापत्ती जरा हे जास्त टाकले मी. कडक चहा प्यायची इच्छा झाली ना त्याच्यामुळे. आता लगेच चालत खप्पा झाला. गुड बॉय बनायचं. खाली बसा. ते काळा आहे नको बस. खाली बसा तर देणार. गुड बॉय बनायचं. काळा करतील. राखी सगळं काळा आहे. दादा कुठे आहे? दादा खप्पा आला. जरा दादाने काय केलंय? दादाला आता उठवायला नको जाऊ. जा खेळायला जा थोडा वेळ. जा चपाती आणते. चपाती आहे आपल्याकडे. थांबा जरा एक मिनिट. चहा पिऊ दे. चहा थंड होते बेटा. बसला बसला. तू काळा होतो. नाही काळा आहे ना. छान पुढे. धन्यवाद. कप दे. झाला आधी चहा पी ना. तुला काय भेटेल ती. थंड झाला चहा. ए इकडे या. तिकडे जाऊ नका. पाणी आणते पियाला. थांब चपाती आणते. थांब बसा इथे. चपाती आणते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज नेहमीप्रमाणे आम्ही थोडंसं जरा लवकर उठलेलो आहोत. लवकर उठतोच पण बाहेर लवकर आलो आहे आणि चूल वगैरे पण आपले लवकर पेटवले. कारण आज झाडांना पाणी घालायचे. सगळ्यात मोठं काम असतं ना झाडांना. म्हणजे मोठ्या झाडांना पण पाणी घालायचं आहे. आज बारक्या झाडांना तर रोज घालतोच आम्ही. त्याच्यामुळे जरा लवकर आटपायचे. हे आपले वाघ्या शेरू कधीपासनं आलेले आहेत ते. आणि त्यांची नजर वाघ्या शेरूची बाहेरच आहे. काय माहिती काय त्यांनी बघितलेलं आहे काय कळत नाही आम्हाला. म्हणजे गेले 7-8 दिवस झाले ना बाहेर जायलाच मागत नाही. जातात आणि लगेच एक 5 ते 10 मिनिटामध्ये लगेच घरी येतात. म्हणजे कुठं जातच नाही ते आता जास्त बाहेर. म्हणजे आपल्या आड्यामध्येच असतात ते. काहीतरी त्यांनी मोठा प्राणी काहीतरी बघितलेला आहे. आणि अशा मुक्या प्राण्यांना की नाही सगळं माहिती पडतं बरोबर वासाने वगैरे. म्हणजे एक 7-8 दिवस झाले आम्ही नोटीस करतोय. अजिबात ते जास्त असे बाहेर जायला मागत नाही. आता अगोदर सोडलं ना की अगदी नुसते बाहेर असायचे. त्यांचं तर सगळं खेळणं वगैरे सगळं इथेच असतं. आड्यामध्येच असते. फक्त शी सू करून येतात बाहेर आणि मग इथेच असतं. आता पण बघा ते बघा त्यांचं चाललंय. पक्ष्याचा आवाज घ्या. भारद्वाज पक्षी आहे ना त्याचा आवाज आहे हा. मस्त असा आवाज येतो छान. आणि हे जे पक्षी आहे ते भारद्वाज पक्षी मी खूप वेळा म्हणजे आता हल्ली एक 15 दिवसाच्या आधीच काहीतरी बघितले होते आपल्या आड्यामध्येच. अगदी जवळ असे इथे बसले होते दुपारच्या वेळेस. आणि माझ्या समोरच ते उभे होते. पिल्लं वगैरे घालत होते काय माहित नाही पण अगदी स्पष्टपणे खायला सुद्धा म्हणजे खूप वेळा बघितले मी. आणि अजून एक गोष्ट कुणालच्या बाबांनी मोर बघितले. कधी 2-3 दिवस झाले ना. परवाच्या दिवशी 3 बघितले. होऊन जायला क्षण होता तो मस्त. किती बघितले मोर? 3 बघितले. तुला फोन केलेला ना. कुणालचे बाबा त्या दिवशी संध्याकाळी बाहेर गेले होते कामासाठी तराळ्यामध्ये. मला पण बोलव होते चल पण मी काय गेली नाही. माझ्या घरात काम बाकी होतं. मी पण थोडासा आळस केला. म्हटलं तुम्हीच जा मला नाही यायचं. आणि माझा हा चान्स हुकला. मला मोर बघायचे. माझं राहून गेलंय मोर बघायचं. म्हणजे बघितलेलं आहे मी पण मोर बघितलाय पण हलकासा एकदम असं स्पष्ट नाही. मला थोडासा बघायला मिळालेला आहे असं. मी गाडी मस्त अशी गाडी बघितलं ना गाडीच्या समोरून गाडीला ब्रेक मारला ना आपले मस्त आरामात चालले रस्त्याने. गाडी मी त्यांना बोलली होती जरा व्हिडिओ वगैरे काढाय जरा पटकन त्यांच्या डोक्यात नाही आलं असं. व्हिडिओ काय काढायचं ते बघूनच मनाला हे झालं होतं की ते म्हणजे एकदम बदल माणूस विसरून जातो सगळं एकदम. आणि आरामात चालले होते ते. त्यांना असं डिस्टर्ब करायचं वाटलंच नाही. ते बघेले मोठे होते. हा चांगले मस्त रंगावर एकदम छान असतात ना. मस्त होते. मी म्हटलं ते उडून जातात ना पटकन उडतात म्हणून मी काय डिस्टर्ब नाही केला. गाडी ब्रेक मारली आणि असे पुढ्यातून गाडीच्या चालले तसे वर गेले तर मोबाईलवर व्हिडिओ काढून म्हणून मागे घेतली परत दिवस गाडी. वर उतरून जायला तर रिक्षावाला आला. म्हणजे आम्ही पण आहे ना बघितलेलं आहे तसे प्राणी वगैरे आम्ही बघतो.
पण कसे असे स्पष्ट असे बघायला मिळत नाही, असे हलकेसे असे बघायला, ससा हे ते पळून जातात. घाबरतात ना, ते आवाजाला घाबरतात गाडीच्या, आणि मग ते पळून जातात. असं आहे ते, पटकन आपल्याला कॅप्चर करायला नाही मिळत ना. मागे पण ना एकदा आपण कुठेतरी गेलो होतो, त्या रस्त्यामध्ये दिसलेलं आपल्याला. नाही मोरच, लांडोर. हा, ते मी शूट करायला जाणार तेव्हा ते लगेच ते गायब होतात ह्याच्यामध्ये, जंगलामध्ये पळून जातात ते. त्याला काय म्हणतात ते, हे किती वेळा बघितलं आपण, काय ते काय खवळा मांजर वगैरे. हा दोनदा ती काय वेगळं दुसरं पण मांजर येतं ना, हा. खूप वेळा बघितलं तिकडे. आमच्याकडे असे प्राणी आहेत भरपूर वेगवेगळे. काळवीट हे ते आम्ही स्पष्ट असं बघितलेलं आहे. काळवीट तर आपला बघा हा आडा आहे ना, तिकडे समोर मी स्वतः काळवीट बघितलेला आहे, छान असा उभा. डुक्कर वगैरे हे सगळं आम्ही असे बघतो प्राणी. पुण्यातून कसले धावले होते माहिती ना तिथे. हा, त्यांना जरा चावू लागलं की थांबत नाही, ते पळतात ते. छान छान आहेत पक्षी पण किती छान आहेत ना आपल्या इथे. पक्षी अभयारण्य आहे, एवढे सुंदर पक्षी आहेत ना की ते मन बघतच राहावं असं वाटतं. कॅमेरा पाहिजे त्यासाठी, चांगला कॅमेरा असतो तर. नाही कॅमेराचा प्रश्न नाही, काय होतं कॅमेराला लांबून हे करता येतं ना, मग मी ते पक्ष्यांचं हेच केलं असतं. बोलतात ना काढतात. नाही पण ते कसे आपण जेव्हा शूट करायला जवळ जातो ना, ते लगेच पाहून जातात ते. असं कॅमेरा लागतो ना, कॅमेराला लांबून पण काढता येतं. खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत आपल्याकडे. आणि ह्या दोघांचं काय चाललंय ते बघा, दोघं जण बघा घाबरलेले, बोलते ना जातच नाही बघा. ते बघा त्या आड्याच्या इथे तसं आता खेळतील, आता इथे खेळतील, धावतील. काल संध्याकाळचं तुम्हाला सांगते, काल संध्याकाळी आपण टोमॅटोची रोपं लागवड केलेली आहेत. रोपं लागवड म्हणजे आपोआप रुजून आलेली रोपं. रुजून आपोआप म्हणजे आपण बी फेकतो ना, आम्ही ना असं नॉर्मल मातीमध्ये बिया टाकतो ना, ते काही रुजून येत नाही. पण हे ना बेसिनमध्ये मी बिया टाकतो, किंवा असंच बेसिनच्या इथे आपला पाईप गेलेला ना, तिकडे बिया टाकून ठेवतो. मग ते पाणी वगैरे पडून होतं ना, मग ते भिजून छान अशी तिथे ना रोपं आली होती. जिथे आपला पुदिना आहे ना त्या साईडला, तर ती रोपं काढून काल अशी व्यवस्थित लावलेली आहेत. कुणालच्या बाबाने काल संध्याकाळी केलं. काल जरा लेट झालं होतं म्हणून काही तुम्हाला दाखवता आलं नाही, पण काल लावलेले आहेत टोमॅटोची रोपं. आणि अजून काकडीसुद्धा लावलेली आहे काल. परत घेवडा आहे ना, तो पण लावून झालेला आहे. म्हणजे असं काही नाही काय लावायचं चाललं आहे. आणि अजून आहे ना भोपळा लावायचा विचार चाललेला आहे. भोपळा लावूया ना आपण, बघू झाली वेल तर बघूया, लावूया, प्रयत्न तर करूया. बिया नाही आपल्याला आणावं लागेल भोपळ्याचं बी. आणि पालेभाज्या लावा असं मला खूप जण सांगतात. तर पालेभाज्या ना मुळाच फक्त आम्ही लावणार आहोत, कारण बाकीचं असं लावायला ना इथे आमच्या इथे ना सशे वगैरे येतात. मुख्य गोष्ट म्हणजे इथे आपण ह्या साईडला जर का लावलात ना, हे आपल्या नारळाची झाडं वगैरे ना त्या साईडला, तर सशे वगैरे येतात आणि सगळं खाऊन टाकतात. त्याच्यामुळे जे काही पालेभाजी लावायची असेल ना, तर ती घराजवळच लावावी लागणार. असं लांबकडे ह्या साईडला नाही लावू शकत. ससा काही ठेवत नाही, सगळं खाऊन टाकतात. कारण आम्ही 2 वर्षांनी लावलं होतं थोडं, पण सगळं वेस्ट जायचं, त्याच्यामुळे नाही आता आम्ही लावणार, असं आहे ते. पण मुळा वगैरे लावूया. ते पण बियाणं ना आणायचं आहे, बियाणं संपलं आपल्याकडे. जवळ जेवढं लावतो म्हणजे आपल्याला खायला होईल इतकं थोडं लावायचं, बस, जास्त नाही लावायचं. असं जा बा, चला मी जरा झाडू वगैरे काढून घेते. घरातली झाडलोट करायची अजून बाकी आहे. आणि मग पाणी भरून घ्यायचं. पाणी भरायच्यापेक्षा झाडांना पाणी घालायचं मोठं काम आहे. पाणी आहे आपल्या घरामध्ये, पण फक्त झाडांसाठी आता पाणी आपल्याला लावायचं आहे. असं काय झालं बेटा? अय हे बघा, यांची नजर बघा तुम्ही, बघा. शेरू काय झालं, काय बघितलं बेटा? आता वर नाही जात, धरणाकडे नाही जात खाली. हे दोघं जण इतके हुशार आहेत ना, आमचे खूप हुशार आहेत. हे दोघं जण आहेत म्हणून आम्ही असं बिनधास्त इथे राहतोय. इतके दोघं जण हुशार आहेत जाम असे. वाघ्या पण, आपला शेरू पण चलाक. एक तरी प्राणी म्हणजे डॉगी आहे ना घरामध्ये पाहिजे इथे गावच्या ठिकाणी, हो की नाही? आपण सेफ राहतो की नाही? गावच्या ठिकाणी कुत्रा मांजर नाही, मग माणूस पाहिजे, गरजेचं आहे, आपल्या सेफ्टीसाठी पाहिजे. आपलं आयुष्य आता आपल्या रानमाल आहे, काय आलं गेलं की नाही आपल्याला लगेच माहिती पडतं. आता या रानमालात तू आता इथं घराच्या बाजूनी रान आहे, कसं राहील माणूस? एखादा माणूस एक दिवस जरी इथे थांबला ना, तर तो एकटा राहायला तो येडा होऊन जाईल. आणि ते पाळीव प्राण्यां म्हणजे वन्य प्राण्यांचं सोडा, पण अशी आहे ना बाहेरची माणसं सुद्धा येतात आमच्या इथे कधी कधी, ब्लँकेट विकायला, हे विकायला, ते विकायला असे येतात. आणि त्यावेळी मग ना आम्हाला सावध राहायला लागतं, कारण आमच्या इथे लोकवस्ती कमी आहे. त्याच्यामुळे चौकशी करा, म्हणजे चोरी वगैरे बघा होतात ना. आणि आमच्या इथे पण होतात. मागच्या टायमाला असं झालं होतं, किती घरं फोडलेली ना बाजारपेठेत, असं झालं होतं. आणि ही माणसं माहिती काय करतात,
म्हणजे हे आम्हाला तर कसं माहिती, आम्ही एका मद्रासी पिक्चरमध्ये आम्ही बघितलं होतं, ते तुमच्याशी शेअर करते. कदाचित तुम्हाला म्हणून म्हणजे तुम्ही पण सावध होऊ शकता म्हणून या गोष्टी मी सांगते. त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं होतं की हे जे धंदा करणारे लोक असतात ना, म्हणजे ब्लँकेट विकणारे, हे भंगारवाले, असे काय नाही काय विक्री करणारी माणसं असतात ना, ते येतात आणि घराच्या बाहेर मी सगळी बरोबर ते नजर ठेवून जातात की घरं किती आहेत, माणसं किती आहेत, प्रत्येक घरामध्ये माणसं किती आहेत. हे पण कशावरून ते लोक ओळखतात? कपड्यांवरनं. म्हणजे बाहेर बघा आपले कपडे सुकत असतात ना, त्याच्यावरून त्यांना माहिती पडतं घरामध्ये लहान माणसं किती आहेत, मोठी माणसं किती आहेत, हे सगळं. आणि कपड्यांच्या क्वालिटीवरनं पण त्यांना समजतं पैसेवाले आहेत की गरीब आहेत ते. हे सगळं त्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं आणि रियालिटी खरं आहे ते. कारण आमच्या इथे पण जेव्हा येतात ना ब्लँकेटवाले वगैरे असे येतात, कधीतरी येतात, ते नेहमी नाही, महिना 2 महिने 3 महिने अशा त्यांची फेऱ्या असतात. पण आम्ही अजिबात कोणाला असं हे करत नाही, कारण हे वाघ्या शरू आहेत ना, ते काय कोणाला आतमध्ये येऊन देत नाही. पण भीती अशी असते. पण हे दोघंजण आहेत म्हणून सेफ आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण सर्वांनी सावध राहा. असं सावधानता पाहिजे गावच्या ठिकाणी काय, शहरामध्ये सुद्धा, शहरामध्ये तर सर्वात जास्त आहे. हा, त्याच्यामुळे असं कोण अनोळखी कसं कमी तरी फेरीवाले वगैरे असतात ना, त्यांच्यापासून थोडं सावध राहायचं. आपण असं नाही, ते कसे व्यवसाय करा, आपलं असं वाटतं की ते व्यवसाय करतात, पण ह्या गोष्टी पण असतात. रियालिटी आहे ती. फेरीवाले वगैरे ते रियालिटी म्हणजे नेहमीचे जे असतात. आता आपण राहिलोय जे ओळख असते ना, ओळखीची असेल तर काय नाही, पण अनोळखी दिसलं ना का त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. खूप असं डेंजर असतं हे. आणि कसं ते चोऱ्या वगैरे करतात नाही, सगळं त्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं. बापरे, एक ट्रिक आम्ही बघितला ना, आम्हाला असं बापरे असं पण म्हटलं असतं. म्हणजे आपण कधी कधी पिक्चर वगैरे आपण बघतो ना, तर त्या पिक्चरमध्ये पण चांगलं चांगलं काहीतरी घेण्यासारखं असतं. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी घ्यायच्या आपण जेव्हा मूवी बघतो त्यावेळेस, आणि बाकीचं जे काही वाईट आहे ते सगळं सोडून द्यायचं. पण ते मागे तो पिक्चर बघितला त्यानंतर मग आम्ही म्हणून खूप असे सावध झालं. मग पिक्चर बनवला हां, पण हे दोघं जण आहेत त्याच्यामुळे आम्ही सेफ आहोत. म्हणजे वन्य प्राण्यांची एवढी भीती नाही, तेवढी माणसांची भीती वाटते. असं सगळं आपल्याकडे भीती कसली, एवढं काय माणूस, आता आपल्या इथला माणूस तसा वावर झालाय त्याचा, त्याला ती सवय झाली. वन्य प्राणी म्हणजे असं, आता समजा वाघ आहे की त्याला कोण डिस्टर्ब करायला जाणार नसतो, त्याच्या रस्त्याने निघून जाणार. हां, लोकांना माहिती आहे. ते कधी येतात वन्य प्राणी, जेव्हा त्यांना भूक लागते, खायला काही मिळत नाही, त्यावेळेसच ते असे लोकवस्तीमध्ये घुसतात. आता असेच ते वन्य प्राणी येणार नाही, कारण जंगल वगैरे बघा आहे, त्यांना भूक लागली तरच ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बाकी असतात जीवजंतू, पण ते वाघ्या शहरात म्हणून असतो, आम्ही सावध असतो. चला जाऊया. आपलं आज भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्यात. कधी कधी असं वाटतं खूप असं बोलावंसं, आणि अशा खूप अशा गोष्टी असतात आमच्याकडे बोलायला. पण जगाला आपण असं आयुष्य जगून आलोय ना. हां, म्हणजे आपण आम्हाला असं वाटतं की तुम्हाला आवडेल की नाही ऐकायला, त्याच्यामुळे आम्ही मग जास्त असं काही बोलत नाही असं. त्याच्यामुळे कधी कधी असं वाटलं ना की बोलायचं असं. हां, कुणालचे बाबा काय म्हणतात, तुमचे आभार मानतात कुणालचे बाबा. काही म्हणजे आता आपण 1-2 दिवस जो व्हिडिओ टाकले, त्या लोकांनी बऱ्यापैकी आपल्याला प्रतिसाद देऊन चांगल्या चांगल्या कमेंट्स वगैरे केलेल्या आहेत. हे आपला परिवार आहे, हा माझा युट्यूबचा. त्या सगळ्यांना आधार मान. आम्हाला जो आनंद आहे ना, तुमच्याकडूनच आहे रिअली. म्हणजे आता आपली फॅमिली, कोणती घरातली फॅमिली, कोणीही, मला आई वडील कोणी, आम्हाला कोणाचाही आधार नाही, फक्त आमच्या युट्यूबच्या फॅमिलीचा आहे. स्पष्ट म्हणजे खरं आहे हे. आयुष्यात आता आमच्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत याच्यात आता कोण आजी आहेत, कोण ह्या आहेत, बऱ्यापैकी लोकांची, काही लोक फोन पण करतात आजी वगैरे, आम्हाला खूप आनंद होतो. आणि भरपूर अशा कमेंट्स आल्या, बापरे किती कमेंट्स आलेले आहेत, त्यांचा रिप्लाय पण अजून द्यायचा बाकी आहे. आणि कसं आहे, काही लोकांचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही आता तरलो ह्याच्यात आणि पुढे जाऊ. खूप 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 त्रास भोगलाय आम्ही. म्हणजे नाही, आता मी कसे युट्यूबवर आहे, चला आज आपण बोलूयाच, बाकीचं सगळं राहू देत. मी युट्यूबला गेले मला वाटतं 3 वर्ष झाले. म्हणजे गावी मुंबईला होते तेव्हाच मी चॅनल चालू केलं. गावी आल्यानंतर माझं चॅनल ग्रो झालं, आणि ती पण एक देवाची कृपा आहे. देवाचा हात होता आमच्या मागे, म्हणून आम्ही तरलोय. असे आम्ही वाईट दिवस काढले मुंबईमध्ये असतात. म्हणजे चॅनल कसं, चॅनल ग्रो झाल्यानंतर जी काही माणसं जोडली गेली आपल्या चॅनलशी, मला असं कधी कधी फोन येतात ना की तुमचे व्हिडिओ इतके छान आहेत, पण सबस्क्रायबर तुमचे वाढत का नाही आहेत. तर मी असं सांगेन, म्हणजे ते अशा आपल्या चांगल्यासाठीच बोलतात, की जी काही माणसं आपल्या चॅनलशी जोडलेली आहेत,
भले माझे सबस्क्रायबर कमी आहेत पण ते कसे लाखात एक अशी माणसं असतात ना, तशी माणसं आपल्या चॅनलशी जोडलेली आहेत. म्हणजे निवडून निवडून कशी माणसं बोलतात ना, कशी चांगली, एखाद्या हिऱ्याप्रमाणे हां प्रेम, आम्हाला खूप प्रेम देणार. हां हां, म्हणजे भले सबस्क्रायबर आपले कमी आहेत, आपल्या चॅनलशी माणसं जोडलेली कमी आहेत, पण ती खूप अशी लाख मोलाची माणसं आहेत ती माझ्या. प्रेम खूप, त्यांच्यापासून जो मिळणारं प्रेम आहे ते भरपूर आहे आमच्यासाठी. हां, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की सबस्क्रायबर कमी आहेत किंवा व्ह्यूज वगैरे कमी आहेत, असं मला काही वाटत नाही. होणार, ते पण होईल होईल ते होणार. वाईट नाही केलं तर चांगलं होतं. पण असं खूप असं बरं वाटलं त्याविषयी, ते कमेंट्स वगैरे वाचल्या, फोन कॉल्स पण आम्हाला आले होते, खूप असं बरं वाटलं. कोणालाही मनाला वाटत असेल तर फोन करावा, हां बिनधास्त करावा. आम्ही काय फोन उचलत नाही असं नाही. कधी कामामध्ये असलं ना की तरच मग आमचं जरा हे होतं, नाहीतर मग आम्ही नंतरला कसं म्हणजे कॉल बॅक करतो आम्ही मग. दिलं जातं असं. हां, पण कसं खूप बरं वाटलं, मानसिक आधार तुमच्याकडनंच आम्हाला मिळतोय. नाहीतर असं खूप असा त्रास भोगलाय आम्ही मुंबईमध्ये असताना पण. त्रास तो असतो, पण काय करायचं, कोणाचा तरी साथ असावा लागतो. आम्हाला तो साथ नव्हता आयुष्यभर आम्हाला कोणी असं, आम्ही दोघंच जण होतो एकमेकांना असं. पण आता तुम्ही आहात ना सर्व, त्याच्यामुळे अजून मग आम्हाला कसं बळ मिळतं की चला म्हणजे असं वाटतं की त्याला कोण नाहीये, इकडचे पण नाही तिकडचे पण नाही, दोन्हीकडचे कोण नाही, पण तुम्ही सर्वजण आहात आमच्या सोबत. आता कसं गरज वाटत नाही की आता भले किती काय झालं, दुःख सहन करण्याची ताकद आहे तुमच्यापासून. हा, मग तुमची कशी एक कमेंट असते, पण त्या एक कमेंट्समुळे आम्हाला इतका आधार मिळतो ना, असं एकदम इतकं बळ मिळतं ना आम्हाला. त्या दिवशी तर मी इतकी डिस्टर्ब झाले होते ना, खूप मी असं हे झाले होते तिची कमेंट वाचते त्यावेळेस असं. आणि त्याच्यानंतर त्या तुमच्या कमेंट्स वाचल्या, त्याच्यानंतर मला इतकं ते मानसिक बळ मिळालं ना, तुम्हाला मी खोटं नाही सांगत, गेले 8 दिवस झाले, विचारा कुणालच्या बाबाला, माझी तब्येतच ठीक नाही आहे. मी सारखे म्हणजे मी ते ना मानसिक म्हणजे विचार करून करून माणसाची बघा तब्येत बिघडून तसं मला झालं होतं. माझं आज हे दुखते, मला असं सतत ते माझ्या डोक्यामध्ये कसे विचार चालू असतात की का असं, म्हणजे लोक अशी का बोलतात, आपण म्हणजे असं काय वाईट आपण कोणाचं काही केलेलं नाही, मग त्यांना समजून का घेत नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतात माझ्या डोक्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे माझी मग तब्येत बिघडते, आणि तसंच माझं झालं होतं 8 दिवस झाले. आज मी बघा एकदम फिट आहे, पण आता सगळं ते आपोआप बघा गायब झाले. मी कुठलं पण म्हणजे औषध घेतलेलं नाही, काही नाही, गायब झालं. हां, मग तुमच्या त्या कमेंट्स वाचल्या ना, तर त्यातनं मी लगेच बघा बाहेर आलेले. बळ आहे ते. त्याच्यामुळे अधूनमधून तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ना कमेंट्स करत राहा, आमच्यासाठी कमेंट्स करत राहा. कधी कधी फोन पण करा तुम्ही. कधी कधी कसं त्या कमेंट्स म्हणजे रिप्लाय द्यायला मला थोडासा उशीर पण होतो, कारण काम जरा घरात जास्त असलं की राहून जातं, पण मी रिप्लाय मात्र सगळ्यांचा देते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे नक्की तुम्ही कमेंट्स करा. लाईव्ह यायचा प्रयत्न करते मी, पण इथे रेंजचा की नाही भरपूर प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला जरी तुमच्याशी बोलावं असं वाटलं तरी ते शक्य नाही ती गोष्ट, कारण खूप इथे रेंजचा प्रॉब्लेम होतो आणि मग नाही जमत. मग त्याच्या नाहीतर मग लाईव्ह पण आपण बोललो असतो. हां, खूप रेंजचा खूप इथे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओज अपलोड होतात ही मोठी गोष्ट आहे, आणि लाईव्हला कसं नेटवर्क वगैरे सगळं चांगलं लागतं, तर ते लाईव्ह आहे ना छान दिसतं, नाहीतर मग काही चांगलं असं दिसत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्या घरातलं काम आटपून घेऊया. ए वाघ्या इकडे, वागुल्या बघ खणते तर बघ, कलिंगड खाणला त्याने. काय आलं बेटा, हे बघा हा शेरू आपला. तुम्हाला तर आवाजाचा थोडासा त्रास होईल, पण तो कधीपासून तो भुंकतोय. हे अशी ना ह्या लोकांना चावू लागली ना काय ह्यांचं चालू असतं. शेरू आपला ऐकणारच नाही कोणाला, जर आपण चावू लागली का तर सुरुवात होते. आज म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कसं असतं त्यांचं. काय बेटा, काय बघितलं असेल, काहीतरी बघितलं असेल. काय झालं बेटा, कोण नाही, चला या चला या. बालदी काय एवढी मोठी घेतलेली, कुणाला हातात बालदी बघती, ती दुसरी बालदी करायची नाही का मी. तर तिथे पाणी घालायला बघा सुरुवात केलेली आहे. पाण्याचा बघा आवाज येतोय. आज ना मला असं तुमच्याशी असं खूप असं बोलावं असं वाटतंय, त्याच्यामुळे घरातलं मी काही तुमच्याशी शेअर नाही करणार आहे. जे मला वाटतंय ते मी समोरासमोर येऊन तुमच्याशी बोलणार आहे. आज थोडंसं तुम्ही बोर होऊ शकता. तर आता बघा मी काय केलेलं आहे, मशीनमध्ये चादरी टाकलेल्या आहेत धुवायला. म्हटलं आज थोडंसं काम म्हणजे किचनचं थोडंसं काम आहे ना कमी आहे, त्याच्यामुळे म्हणजे चादरी तरी धुवून घेऊया. हे बघा हे दोघं जण अशा आले,
ह्या दोघांचं ना असं असतं बाबा, मला तर इतकी भीती वाटते ना दोघांची. कधी कधी अगदी धक्का मारून पण जातात दोघं जण, आणि ज्या स्पीडने येतात ना आपण कधी कधी खाली पण पडतो असं सगळं. तर काय म्हणत होती मी, चादरी टाकल्यात मशीनला धुवायला, आणि भाग्या शेरू यांचं अंथरूणसुद्धा मी आज धुवायला काढलेलं आहे. म्हणजे अशा एक्स्ट्राच्या गोष्टी सगळ्या करायला घेतलेल्या आहेत. आणि झाडांना पाणी घालायचं आहे ना, तर आता पाईप हे दोघंजण जातील आता लावायला, मोटर चालू करायला. आणि ही जी मोठी झाडं आहेत ना त्यांना पाणी मला आज घालायचं आहे. म्हणजे अगदी मला मनापासून वाटतं आहे की झाडांना पाणी घालावं मी आज. हे दोघंजणं मला ना घालून देत नाही, कारण थोडीशी अशी धावपळ होते ना, आणि मग धावपळ झाली का मग जरा त्रास होतो मला, त्याच्यामुळे मला ती लोक घालून देत नाही. पण त्यांना मी आता सांगितलं की नाही, मी आज एक 4-5 झाडांना तरी मला पाणी घालायचंच आहे, मी आज करणार आहे ते काम असं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे असं झाडांमध्ये असलं ना की खूप असं बरं वाटतं मला असं. म्हणजे मी अशी कधी कधी डिस्टर्ब असली ना की येऊन ना झाडांच्या इथे बसते फिरते, मला असं ना खूप असं बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं, आणि चेहऱ्यावरती की नाही आपल्या स्माईल येतं. त्याच्यामुळे ही गोष्ट ना मी अशी करते बघा, असतं अधूनमधून माझं चालू असतं. असं झाडांकडे बघितलं का खूप असं बरं वाटतं, असं आहे ते. चला आता हे तर नारळचं झाड बघायला आली होती. आपले चंगू मंगू आहेत माझ्यासोबत, मी काही एकटी नाही आहे. ह्या दोघांचं वेळ तर कसं असतं, मी जिथे जाईन ना तिथे हे दोघं जण मागे मागे असतात माझ्या. त्यांना सांगावं पण लागत नाही, लगेच ते मागे मागे येतात. आणि मला ना आवडतं हे करायला, खूप आवडतं मला हे भाजी वा पाला वगैरे आहे ना ते सगळं असं लावायचं, आणि म्हणजे घरचंच पिकवायचं आणि खायचं, ह्या सगळ्या गोष्टी ना आवडतात मला खूप करायला. म्हणजे आपला वेळ पण जातो, आपल्याला चांगलं असं खायला पण मिळतं, म्हणजे ऑर्गॅनिक भाजीपाला आपल्या घरचा खायला मिळतो, तो आनंद असतो. प्लस आपले पैसेसुद्धा वाचतात ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये एक 3-4 गोष्टी बघा आपल्याला मिळतात, आणि मानसिक समाधान मिळतं, ती सगळ्यात मोठी गोष्ट. पैशाचं सगळ्या नंतरची गोष्ट आहे, मानसिक समाधान मिळतं जेव्हा आपण हा भाजीपाला काढतो ना झाडांवरनं, खूप छान वाटतं. मग आता काय होतं आहे, जी काही भाजीपाला लावलेला आहे ना तो आम्हाला थोडंसं इकडे थोडंसं तिकडे असं जागा बघून बघून करावं लागतं. कारण काय, तर सगळीकडे झाडं ना आपल्या आवारामध्ये लावून झालेले आहेत, सगळी झाडं लावून झालेले आहेत. आणि आता आपल्या आवारामध्ये अशी जागा नाही आहे की तिथे आपण झाड आता लावू शकतो. सगळी जागा आपले पॅक झालेली आहे. फक्त आपलं जे बाथरूम आहे बाहेरचं, तिथे बघा समोर तुम्हाला मोकळं दिसतंय ना, आपल्या घराच्या समोर बघा तुम्हाला मोकळा भाग दिसतो, तिथे फक्त आम्ही जागा सोडलेली आहे. तिथे एकही झाड लावलेलं नाही, कारण तिथे आपल्याला होमस्टे करायचं आहे. त्याच्यामुळे ती खास जागा ना आम्ही राखून ठेवलेली आहे. आता देवाची जेव्हा इच्छा होईल, आणि होणार ते आम्हाला माहिती आहे, आमची खूप इच्छा आहे, त्यावेळेस मग तिथे आपलं होमस्टे उभा राहणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही सर्वांनी इथं आपल्याकडे राहायला पण यायचं आहे, म्हणजे आणि येणार तुम्ही, आम्हाला माहिती आहे ती गोष्ट होणार आहे ती. त्याच्यामुळे ते आमचं जेव्हा स्वप्न पूर्ण होईल, त्या म्हणजे जेव्हा होईल ना त्याआधीच तुम्हाला मी सांगेन, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर तर असं करतेच मी, आणि करणार मी असं, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे. तसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खूप असं बरं वाटतं तुमच्याशी मला बोलून. तर चला मग ताईनं, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता खूप असा मोठा झालेला. आता बाकी तुमच्याशी काही मी आता घरातलं डेली रुटीनमध्ये काही शेअर करणार नाही आहे आज. आणि असं मला असं वाटलं अधूनमधून की तुमच्याशी बोलावं. लाईव्ह तर नाही येऊ शकत, पण असं व्हिडिओच्या माध्यमातून बोलत जाईन मी. मला पण खूप बरं वाटेल, कुणाच्या बाबांना पण खूप बरं वाटेल, आणि बोलूया आपण बोलूया. तर चला, बाय बाय सर्वांना.